안녕하세요 नमस्कार मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या YouTube चॅनलवरती। आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट। तर टॉपिक पार्ट मधील आपला 16वा धडा सुरू आहे। धड्याचं नाव आहे नेईल छन्योगे फाप्पसेयो। तर उद्या तुम्ही आपण बिझी आहात का? तर ह्याच्यामध्ये छॉल्सू आणि तनाखा हे काय करतायत तर छॉल्सू तनाखाला काय करतोय जेवायला घरी बोलवतोय आणि त्याचं कन्व्हर्सेशन या धड्यामध्ये दिलेलं आहे। तर आतापर्यंत आपण काय बघितलं होतं तर हे जर वॉबल आलं तर त्याचे इरेग्युलर वर्ब प्रमाणे काय रूल आहेत ते आपण बघितलेले आहेत। तर या ठिकाणी बघा दिलेले आहे ते। त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर आसा ऑसॉ खरेसॉ किंवा अनिक्का निक्का खरनिक्का या दोघांमध्ये काय फरक आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे। त्याच्यानंतर टाइम कसा मोजायचा कोरियन मध्ये जसं की तासाला शी वापरलं जातं, त्याच्यानंतर मिनिटाला बुन वापरलं जातं, अर्धा तास सांगायचं असेल तर बान वापरलं जातं आणि त्याच्यानंतर जर कमी जसं 6 ला 10 कमी आहेत तर बुन जॉन काय वापरलं जाणार आपण जॉन या ठिकाणी वापरणार आहोत आणि सेकंड साठी मी तुम्हाला काय सांगितलेलं छो वापरतात। ठीक आहे तर इथे आपण टाइम सांगायला विचारायला शिकलो। परंतु आपण एका ठिकाणी असंही सांगतो जसं की आपण वाक्यामध्ये जर टाइम यूज करत असतो जसं की मला 6 वाजता भेट किंवा मी 6 वाजता उठते 4 वाजता उठते मला 4 ला या ठिकाणी भेट तर त्यावेळेला आपण काय करतो तर ए हे टाइम पार्टिकल लावतो। तर ते सुद्धा आपण या धड्यामध्ये शिकलेलो आहोत। ठीक आहे आता पुढे बघा काय आहे तर इकडे वोकॅब्युलरी आहे। हमके हमके म्हणजे काय तर टुगेदर हे कशाचं खाच्चीचं काय आहे हॉनोरिफिक वर्ड आहे। तर इकडे उदाहरण काय दिलेलं आहे उरिनन हमके खोंबू हेच समनिदा। तर काय आम्ही काय करतोय एकत्र अभ्यास केला वी स्टडीड टुगेदर। खाच्ची योंगारल फोलकायो तर सोबत मूवी बघायला जाऊयात का? उरी छिबेसॉ हमके शिक्षा हमशिदा। उरी म्हणजे काय तर आमच्या घरी काय करायचं आहे एकत्र शिक्षा म्हणजे काय तर मील। ओके मग शिक्षा म्हणजे काय तर मील घेऊयात किंवा जेवूयात आपल्या घरी म्हणजे आमच्या घरी काय करूयात एकत्र जेवूयात। ठीक आहे तर ही उदाहरणं दिलेली आहेत। आता इथे बघा नाऊन नाऊन म्हणजे काय तर नेईल छन्यक म्हणजे उद्या संध्याकाळी। तर आपण काही वेळेला बघा वाक्य बनवत नाही समोरच्याने विचारलं की कधी यायचंय उद्या संध्याकाळी काय करणार आहे तर आपण नॉर्मली कधी कधी फक्त नाऊन घेतो बाकी त्याच्यामध्ये ग्रामर काहीच नसतं। आता इथे बघा नेईल छन्योगे मन्नापशिदा लेट्स मीट टुमॉरो इव्हिनिंग। ओके आच्छिम शिक्षा म्हणजे काय तर मॉर्निंग ब्रेकफास्ट। ठीक आहे आच्छिम शिक्सारल हेसॉयो आय एट ब्रेकफास्ट। त्याच्यानंतर हाक्यो शिकतांग म्हणजे काय तर शाळेतील जे हॉटेल आहे किंवा रेस्टॉरंट आहे कॅफेटेरिया बोलू शकतो त्याला तर शाळेतील कॅफेटेरिया मग हाक्यो शिकतांगेसॉ फाबल मोगायो। तर या पद्धतीने हे काही शिकण्यासारखं नाहीये हे फक्त दाखवलंय की दोन नाऊन मिळून एक शब्द तयार होतो। आता या ठिकाणी बघा आच्छिम छॉमछिम आणि छन्यक तर हे काय आहे आच्छिम म्हणजे काय तर सकाळ आणि छॉमशिम म्हणजे काय तर लंच आणि छन्यक म्हणजे इव्हिनिंग। ओके परंतु ह्याचा अर्थ तुमच्या कॉन्टेक्स्ट वरती पण डिपेंड आहे की तुम्ही काय बोलताय त्याच्यानी आच्छिम म्हणजे मॉर्निंग पण होऊ शकतं किंवा ब्रेकफास्ट पण होऊ शकतं आणि छन्यक म्हणजे इव्हिनिंग सुद्धा होऊ शकतो आणि डिनरही होऊ शकतं। ओके आता या ठिकाणी बघा मात्र छॉमशिम जे आहे त्याचा अर्थ लंचच आहे। ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा आच्छिमे हाक्योए खामनिदा तर काय म्हणजे मी जातोय तर म्हणजे इथे ब्रेकफास्ट नाहीये इथे काय येणार मॉर्निंगला मी काय केलं शाळेमध्ये जातो। ठीक आहे त्याच्यानंतर आच्छिमल मॉकची आनायो म्हणजे काय तर सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे सकाळी काही खाल्लं नाही म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट केला नाही याचा अर्थ तो होतो। छॉमछिम शिगाने चिंगुरल मन्नात सॉयो म्हणजे काय तर शिगान म्हणजे काय तर टाइम। ओके तर छॉमशिम शिगाने म्हणजे काय तर लंच टाइम मध्ये काय केलं चिंगूला भेटायला गेलो होतो। त्यानंतर छॉमशिमुल मग्गो खालकायो तर इकडे काय आहे बघा छॉमशिमल मग्गो खालकायो। आता इकडे दोन शब्द आहेत दोन वर्ब आहेत छॉमशिमुल मॉग आणि
खालकायो आणि याला कनेक्ट कशाने केलेलं आहे गोनी. म्हणजे काय तर लंच करून जाऊयात का किंवा लंच केल्यानंतर जाऊयात का. आता इकडे बघा शाल वी गो आफ्टर लंच. त्याच्यानंतर छन्योगे उरी जिबे ओसेयो. छन्योगे म्हणजे काय तर इव्हिनिंगला आमच्या घरी या. छन्योगल मॉग्गो योंगवारल फोपशिदा. आता या ठिकाणी बघा छन्योगल म्हणजे काय तर इव्हिनिंगला खाल्ल्यानंतर काय करूया मूवी बघूया. लेट्स वॉच अ मूवी आफ्टर डिनर. ठीक आहे. आता पुढे बघा काय आहे तर जुम. जुम म्हणजे आपल्याला माहिती आहे काय अराउंड किंवा अबाउट आणि त्याच्या पुढे काय लागतं टाइम पार्टिकल लागतं. जसं की जुम हे कधी लागणार तर शी असेल किंवा बुन असेल तर त्याच्या पुढे लागणार आहे जुम. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा इल्गोपशी जमे इरा नामनिदा म्हणजे काय तर 7 आसपास 7च्या आसपास मी काय करतो उठतो. त्याच्यानंतर यॉलहान म्हणजे किती 11 शीला काय करतो यॉनहान शी जमे म्हणजे लगभग 11 वाजता काय करतो छामनिदा म्हणजे झोपतो. आता पुढचं वाक्य बघा काय आहे हाक्सेंगी इल्गोप सारामजुम इस्सॉयो म्हणजे काय तर इल्गोप म्हणजे किती तर 7 आणि हाक्सेंग म्हणजे काय तर स्टुडंट. आणि इकडे काय दिलेलं आहे जुम इस्सॉयो म्हणजे काय तर साराम हे काय आहे तर माणसं मोजण्यासाठी इथे काय वापरलेलं आहे काउंटिंग युनिट वापरलेलं आहे. काही वेळेला साराम वापरतात आणि काही वेळेला म्योंग वापरतात तर डिपेंड करतं. ठीक आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे की साधारणतः 7 स्टुडंट आहेत किंवा लगभग 7 स्टुडंट आहेत. त्याच्यानंतर बघा सागवारल म्यात्खेचुम सालकायो तर साधारणतः किती ऍपल विकत घेऊयात. याचा अर्थ काय होतोय की किती ऍपल आपण विकत घेऊयात साधारणतः म्हणजे आपल्याला कन्फर्म माहिती नाहीये की किती घ्यायचे तर अबाउट लगभग किती 4 घेऊ 5 घेऊ 6 घेऊ या पद्धतीने. ठीक आहे. तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही काय करू शकता जुम हे हा जो शब्द आहे तो वापरू शकता ज्यावेळेला तुम्हाला अराउंड अबाउट किंवा साधारण लगभग आसपास हा असं वापरायचं असेल त्यावेळेला. म्हणजे तुम्हाला कन्फर्म नसेल काउंटिंग की बाबा नाही 4च आहेत 5च आहेत ही जेव्हा काउंटिंग कन्फर्म नसते त्यावेळेला तुम्ही काय करू शकता जुम हे वापरू शकता. तर ह्याच्या पुढे काय आहे बघा खरोजिओ. तर खरेयो म्हणजे आपल्याला माहिती होतं. आता आपण पर्यंत आपण काय बघत होतो खरेयो. खरेयो म्हणजे काय तर ओके किंवा ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. परंतु या ठिकाणी बघा इथे काय वापरलेलं आहे जिओ. तर हे कधी वापरतात तर ज्या वेळेला एखादी गोष्ट तुमची शुअर असेल ना तर त्यावेळेला आपण काय वापरतो जिओ वापरतो. जसं की मी नक्की येईन हे जर मला म्हणायचं असेल तर मी कसं म्हणेल खरा जिओ. तर हे आपण कधी वापरतो जिओ फॉर्म मध्ये की ज्या वेळेला आपल्याला समोरच्याला कन्फर्म सांगायचं असेल तर हे दोन पद्धतीने वापरलं जातं. एक तर प्रश्नार्थी पण वापरलं जातं किंवा समोरच्याला जर शुअर करायचं असेल की हो मी नक्की येईल किंवा हो मी नक्की करेल किंवा हो मी नक्की जाईन तर त्यावेळेला सुद्धा आपण काय वापरतो जिओ हे काय करतो वर्ब मध्ये वापरतो. तर समजा आता मला सांगायचंय की मी नक्की जाईन तर मी काय सांगणार आता खाजिओ म्हणजे काय तर मी नक्की जातोय असं. ओके. आणि हे जर मी प्रश्नार्थी विचारलं तर आपण काय तुम्ही जाताय ना म्हणजे नक्की जाताय का हे आपण समोरच्याला कन्फर्म करत असतो की तुम्ही नक्की जाताय ना. तर या पद्धतीने जेव्हा तुम्हाला नक्की किंवा शुअरली कन्फर्म असेल की एखादी गोष्ट जसं आपण समोरच्याला ती किती सुंदर दिसतेय ना तो किती वाकडा चालतोय ना म्हणजे एखादी गोष्ट आपण नाने विचारतो ना आपल्या फ्रेंडला की हे बघ ना हे असं आहे ना ते आपल्याला कन्फर्म असतं की नाही हे करेक्ट आहे पण तरी सुद्धा आपण दुसऱ्याला सुद्धा कन्फर्म करण्यासाठी काय करतो विचारतो. तर त्यावेळेला आपण काय करणार आहोत जिओ जे आहे ते वापरणार आहोत. किंवा जर तुम्हाला एखाद्याला शुअर सांगायचं असेल जसं इकडे खरा जिओ वापरला आहे की मी नक्की तुम्ही जे बोलताय ते मी नक्की करेन आय विल डू दॅट. ओके. पण हे कधी आपण वापरणार ज्या वेळेला आपण नक्की असू त्यावेळेला. जसं की आता कोणी आपल्याला जेवायला बोलवलं किंवा कोणी आपल्याला म्हटलं की चला आपण उद्या ना पिकनिकला जाऊया तर आपण काय बोलतो बघू म्हणून. पण ज्या वेळेला आपण नक्की बोलतो त्यावेळेला आपलं कन्फर्म असतं की हो आपण जाणारच आहोत काहीही झालं तरी. तर त्याच पद्धतीने कोरियन मध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्हाला नक्की म्हणायचं असेल त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे वर्बचा जो स्टेम असेल त्या स्टेमच्या पुढे काय लावायचं आहे
जिओ लावायचा आहे. ओके, किंवा तुम्ही योच्या जागी तुम्ही दुसरं निदाची पण सेंटेन्स एंडिंग करू शकता, परंतु आपल्याला इथे काय लावायचं आहे, जी लावायचं आहे. ओके, इथपर्यंत झालं क्लिअर. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे इथे बघा, कॉफीरेल माशी खेचोयो, तर कॉफी पिऊया का, खरा जिओ म्हणजे काय, हो शुअर नक्की. त्याच्यानंतर इकडे बघा काय आहे, जिया छॉरल थासेयो, खरा जिओ. ओके, चिया म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की मेट्रो घ्या, तर तो काय सांगतोय, आय विल म्हणजे हो मी नक्की घेईल. त्यानंतर इकडे बघा काय आहे, इल्गोप शिये मन्नापशिदा म्हणजे काय, इल्गोप म्हणजे किती, तर 7 वाजता काय करा, भेटा, तर तो काय सांगतोय, हो खरा जिओ नक्की. ओके, तर या पद्धतीने आपण काय वापरतो, जिओ वापरतो. तर इथे दुसरे वर्ब दिलेले नाहीये, ते आपण पुढे डिटेलमध्ये शिकू. आता इथे मी फक्त जिओ का दिलेला आहे त्याच्यामध्ये हे मी इथे सांगितलेलं आहे. तर ज्यावेळेला आपल्याला कन्फर्म सांगायचं असेल तर त्यावेळेला आपण काय करतो, जिओ वापरतो. त्याच्यानंतर पुढे काय आहे, खुमाप्ता. तर हा शब्द तुम्हाला माहिती असेल, खुमाप्ता म्हणजे थँक्स. तर खुमाप समनिदा हे काय आहे, पोलाईट आहे. त्याच्यानंतर खुमावयो पोलाईट पण फॉर्मल मध्ये नाही आहे. त्याच्यानंतर खुमावत्समनिदा, तर हे काय आहे, तर पास्ट टेन्स मध्ये आहे. आणि खुमावत्सयो सुद्धा पास्ट टेन्स मध्ये आहे, परंतु कसं आहे, पोलाईटच आहे, परंतु मोस्ट फॉर्मल नाहीये, जसं इथे हे दिलेलं आहे त्या पद्धतीने. ठीक आहे, तर ह्याच्या पुढे बघा धडा आपला इथे संपलेला आहे. तर धड्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं की जर आ किंवा ऑ पार्टिकल आलं तर उ वॉवलचं जे असतं, जसं की इथे बघा फाप्पदा. ओके, तर इकडे बघा जर उ वॉवल शेवटी आलेला आहे तर त्याचं कसं होणार, तर पहिला रूल जो आहे तो काय आहे, जर एक अक्षरी शब्द असेल तर आपण काय करणार, डायरेक्टली ऑयो लावणार, जसं की उदाहरणार्थ सदा. ओके, तर इकडे बघा इथे फक्त एकच अक्षर आलेलं आहे, स्टेम म्हणजे एक अक्षरी स्टेम घेतला, तर इकडे काय आलेलं आहे स, मग आपण इथे स चं काय करणार, सॉयो. ओके, अ काढून टाकायचं आणि काय करायचं, सॉयो. त्याच्यानंतर जर 2 अक्षरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त आलेले असेल तर काय करतो आपण, तर अगोदरचा जो लेटर आहे त्याचं वावल जे आहे ते चेक करतो. मग जर आ किंवा ओ असेल तर आपण काय लावणार, तर फप्पदाचं काय करणार, फाप्पायो. काय करणार, हे जे अ आहे ते काढून टाकणार आणि पुढे काय करणार, आ किंवा ओ वावल असेल अगोदरचं तर काय करणार, आयो लावणार. ओके, आणि जर आ किंवा ओ सोडून दुसरं कुठलंही असेल तर त्यावेळेला आपण काय लावणार, ऑयो लावणार. ओके, तर हेच इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आसा ऑसो आपण शिकलो की आर conjunctive verb endings used to connect two sentence in terms of time sequence. The first sentence occurs before the second. They are close in meaning to and then. जसं की आपण बोलतो ना, आणि मग मी हे केलं आणि अजून मग मी ते केलं, त्या पद्धतीने की आसा आणि असं कधी वापरतात, तर जेव्हा एकतर त्याचं कारण म्हणून म्हणजे कारण की सांगताना की असं असं झालं म्हणून मी नाही आलो. ओके, म्हणून किंवा अँड सो. ओके, त्यामुळे मी असं केलं, की जसं मी आजारी होतो म्हणून मी शाळेत नाही गेलो. तर आपण निक्का पण बघितलं होतं की कारण की जर असं झालं तर मी असं केलं म्हणून, परंतु निक्का हे कधी आहे, जर ज्या वेळेला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतील, जसं की मला काहीतरी ऑर्डर द्यायची आहे किंवा आज्ञा द्यायची आहे, सूचना द्यायची असेल तर त्यावेळेला हे वापरतात. आणि आसो ऑसो जे आहे हे रोजच्या जीवनामध्ये जास्त वापरतात. त्याच्यानंतर शी कम्स आफ्टर द आवर, बून कम्स आफ्टर द मिनिट्स. तर हे आपण शिकलो होतो टाइम, की जर तासाच्या पुढे काय लावायचं आहे शी, आणि सेकंडच्या पुढे किंवा मिनिटच्या पुढे काय लावायचं आहे बून, आणि सेकंडच्या पुढे काय लावायचं आहे छो. ओके, त्याच्यानंतर आच्छिम कोल्ड मीन मॉर्निंग और ब्रेकफास्ट. तर डिपेंड करतं की मी सकाळी खाल्लं नाही तर मी काय बोलतोय, ब्रेकफास्ट बद्दल बोलतोय. मी दुपारी खाल्लं नाही तर मी जेवणाबद्दल बोलतोय. तर त्याच पद्धतीने आहे इकडे सुद्धा आच्छिम आणि छॉन्यक जे काही आपण शिकलो आहे धड्यामध्ये. त्याच्यानंतर इकडे काय आहे, खुमावासयो इज द पास्ट टेन्स फ्रॉम ऑफ खुमावायो मीनिंग थँक्यू. तर हे सुद्धा आपण शिकलेलो आहे. तर धड्यामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी शिकलो होतो. आता पुढे आपले
प्रश्न उत्तर सुरू होत आहेत, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. आता इथेच मी लेक्चर थांबवते. जर तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारा, मी त्याचा आन्सर नक्की करेन. ओके, ठीक आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.